Hello everyone. In last lecture we studied definition of conjunction. Now today let us see remaining part of conjunction. Conjunction are divided into two classes. Means coordinating conjunction and second one subordinating conjunction. Means coordinating conjunction means coordinators and subordinating conjunction means subordinator. But coordinating conjunction is joining together. Two statements or clauses of equal rank are called coordinating conjunction. These include the and, but, for, or, nor, also, either, or, neither, nor. And subordinating conjunctions, the conjunction that introduce the depend or subordinate clause are called subordinating conjunction. But in some books have given the third type, correlative conjunction. Now let us see what is meant by Pamchakshon's rule for subordinating conjunction. Means rule number first. Subordinate conjunction plus dependent clause plus comma plus independent clause. म्हणजेच यामध्ये जेव्हा आपण सबऑर्डिनेटिंग कंजक्शन यूज करत असतो त्यावेळेला आपण कॉमा किंवा स्वल्पविराम केव्हा यूज करायचा. तर यामध्ये सेंटेन्स दिलेले आहे, इफ यू डोंट वॉन्ट टू गो टू द मार्केट यू कॅन स्टडी ॲट अ होम. म्हणजेच या ठिकाणी इफ जेव्हा आपण आपण क्लॉजेस बघितलेले आहे, फ्रेज आणि क्लॉज. फ्रेज अ ग्रुप ऑफ वर्ड्स बट क्लॉज मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स बट देर इज कम्प्लीट मिनिंग ऑफ सेंटेन्स. एक आपण सेंटेन्स म्हणतो किंवा त्यामध्ये टू स्मॉल सेंटेन्स असतात. आता यात इफ जेव्हा आपण सुरुवातीला इफ यूज करतो त्यावेळेला त्या सेंटेन्सनंतर किंवा त्या क्लॉजनंतर आपल्याला पंक्चुएशन मार्क्स म्हणून कॉमा द्यावा लागणार आहे. हा पहिला रूल आहे. सेकंड रूलमध्ये म्हणजे पहिल्या सबऑर्डिनेट कंजक्शनमध्ये की डिपेंड क्लॉज हा पहिला आहे, हा दुसऱ्यावर डिपेंड आहे. म्हणजे इफ यू डोंट वॉन्ट टू गो टू द मार्केट यू कॅन स्टडी ॲट अ होम. म्हणजे हा यामध्ये टू क्लॉजेस आहेत पण यामध्ये मेन क्लॉजेसवर तो सबऑर्डिनेट क्लॉज हा डिपेंड आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कॉमा द्यायला पाहिजे. सेकंड, इंडिपेंडेंट क्लॉज प्लस सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि प्लस डिपेंडेंट क्लॉज. नेक्स्ट यामध्ये सेकंड दिलेलं आहे, सेकंड independent clause plus subordinating conjunction plus independent clause. Let us see example. You can study at home if you don't want to go to the market. तर या सेंटेन्समध्ये आपल्याला यू कॅन डू स्टडी ॲट होम या ठिकाणी जो क्लॉज आहे हा काय आहे, इंडिपेंडेंट आहे. दोन्हीला काय आहे, इक्वल वेटेज आहे म्हणून या ठिकाणी आपण इफ हे यूज केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कोणती आहे ते पाहिजे आहेत. म्हणजे कंजक्शन भरपूर आहे त्यामध्ये. तर यामध्ये दिलेले आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. इतर कंजक्शनचे मेनली टू टाईप आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. बट इट इज गिवन टू द सबऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड देअर classification. Subordinating conjunctions are classified according to their meaning. हे जे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन जे क्लासिफाईड झाले तर त्यांच्या अर्थावरून ते क्लासिफाईड झालेले आहे. आणि द मोस्ट कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कॅटेगरीज या ठिकाणी आपल्याला त्याचं सेपरेशन किंवा त्याच्या कॅटेगरीज दिलेल्या आहे. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यामध्ये नंबर 1 फर्स्ट क्लासिफिकेशन दिलेलं आहे टाईम.
म्हणजे टाईम हे जे फॉलोइंग कंजक्शन आहेत हे आपल्याला यातून टाईम इथं डिनोट केलं जातं. तर विच आर दीज? तर इन अ टाईम, फर्स्ट कंजक्शन आफ्टर, as soon as long as, before, until, since, when, whenever, while. These are to showing the time here. Next, concession. In concession, first although, though, even though. This second classification to showing the concession. And then next, number 3, comparison. In comparison, there are coming to whether, whereas, as much as, than, and rather than. Then next, number 4 means which conjunction to showing the condition. The next, if, provided that, in case, only if, unless, assuming, and that. These are to indicating the condition of sentence. Then number 5, reason. In a reason, as, in order that, since, because, so that, and that. Then last, number 6, place. In a place, there are two conjunctions, where and wherever. These all conjunctions are to showing the subordinating conjunction. Conjunction are words and used to connect the words, phrases, or sentences. These are following. Then next, it is to given the examples of this conjunction. It is given the first example, I want to office after I finish the house work. The sentence is this in this sentence is it is coming the after conjunction. After conjunction is showing the time here. Next, as soon as the alarm goes off, I hit the snooze button. Then next, I don't care what you do as long as and you don't disturb me. Means how can use use the conjunction in a sentence. Next, brush your teeth before you go to the bed. Then next, just wait here until I come back. म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये दोन्हीही आपल्याला कंजक्शन येऊ शकतं, टिल किंवा अनटिल. देन नेक्स्ट, इट इज सो लॉंग सिन्स आय सॉ देम. देन नेक्स्ट सेंटेन्स, शी वॉज इन अ बॅड कार ॲक्सिडेंट वेन शी वॉज यंग. Then next, whenever I hear that song, I think of her. No one left the cinema while the movie was on. तर या सगळ्या सेंटेन्समध्ये आपल्याला हे कंजक्शन कशा प्रकारे यूज करायचे आहेत किंवा त्या ठिकाणी कोणतं कंजक्शन यायला हवं आहे हे आपल्याला एक्झाम्पलच्या माध्यमातून इथं दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे इथं, यू मस्ट डिसाइड वेदर यू विल गो बाय कार और बाय बस. इट इज टू कमिंग द वेदर कंजक्शन. राज इज टॉल वेअर इज हिज ब्रदर इज अ शॉर्ट. कंपॅरिझन, he can eat as much as you. Then he is stronger than
his brother. Then I will love have coffee rather than tea. The next, if he doesn't change his attitude, he will lose his job. If is if is conjunction to show the reason. You can go out to play outside provided that you finish your homework first. Then next, I will take cash in a case we need it on the ferry. Then you can be successful only if you study hard. Then unless you ask her, you will never know. And assuming that I hope to go to college next year, assuming that I pass my exam. Means all these examples to use the prepositions to show the condition. The next, reason. As he was poor, I helped him. The next use in order that. Do exercise in order that your health may improve. Then since we have got a few minutes and to wait for the train, let's have a cup of coffee. Then because I love my friends as an artwork because he uses color so brilliantly. Then next, conjunction so that. He earns so that we may live happily. And last, that he was annoyed that he was contacted.